मध्ये उत्कृष्ट फलंदाजी देखील केलेली पाहायला मिळाली. एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जाणार यात मात्र शंका नाहीये. उत्कृष्ट फलंदाज, डावखुरी हाताचा बॅटर, बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून साईशकडे पाहिलं जातं. साईश गेले अनेक वर्ष सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील आपण त्याला खेळताना पाहायला मिळालंय. असा साईश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाचं राहील त्याचा खेळ, महत्वाचं राहील त्याची फलंदाजी, महत्वाची राहील आज या सामन्याच्या दरम्यान. साईश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सुरुवात होती उत्तरार्धाला. लक्ष या सामन्यामध्ये 59 धावसंख्येचं. पहिला बॉल पडेल. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. नेक्स्ट मॅच झाला टॉस साठी विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि नावडे टीम. टॉस साठी त्वरित या. साहिल खानावकर आणि अगदी त्याच वेळेला मी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. लक्ष वेधन नावडे संघ आपण त्वरित या. या वर्षीच्या हंगामामध्ये पहिली स्पर्धा नावडे संघाने गाजवलेली पाहायला मिळाली होती. जास्तीच्या क्रीडा नगरीवरती चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पहिलाच बॉल, या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगलने सुरुवात होतीये. पूर्वार्धाची सुरुवात षटकारानं झाली, उत्तरार्धाची सुरुवात सिंगलने झालेली पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने अकाउंट वैयक्तिक आणि सांघिक इथून खोलत असताना साईश मात्रेला आपण पाहतोय. फटकेबाजी करण्याची क्षमता चांगली आहे. आघाडीला फलंदाजीसाठी येतो. निष्णात फलंदाज आहे. प्रतिती यश, प्रसिद्ध, प्रतिचित आणि प्रतिती यश असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण ज्याला पाहत आहोत साईश. पहिला बॉल भूषणने फेस केला आणि ऑन साइडला खेळलाय. लॉफ्टेड ऑन ड्राय, सिंगल इथून मिळतीये. भूषणने आवर्जून आपण पाहिलं ना, ज्या वेळेला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला ग्रामीण स्तराचं क्रिकेट सातत्याने चांगलं खेळतो. 40+ मध्येही चांगला हातखंडा त्याचा राहिलेला आहे. आणि वैयक्तिक दृष्ट्या आघाडीला येत असताना त्यानेही आपल्या भूमिकेला नेहमी न्याय दिलेला आहे. असंही गाव असं आहे की ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा आयोजित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. पावसाळी असू द्यात किंवा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असू द्यात, एकमात्र गाव ज्या गावाने खरं तर आपण पाहिलं ना, स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्यासारखं व्यक्तिमत्व ज्या गावाने दिलं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साईश मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. आगमन होत असताना पाहायला मिळतंय संचितजी टकले सर यांचं देखील. खरं तर वन मॅन शो स्पर्धा आयोजक म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहत आहोत. त्यांचे नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. संघाची धावसंख्या 6 धावा दाबलकावरती आहे. साईश ऑन स्ट्राईक. विसरून जा भूतकाळातील सारं काही, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायला शिक. ऑन साइडला फटका, लांबलचक येत असताना साईश मात्रे ठोकतोय. लांबलचक आणि उत्तुंग षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. लांबलचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. सातत्याने हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला तर मोठी फटकेबाजी लिलया करू शकतो. ही क्षमता आहे त्याच्याकडे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाल्यात. हँड आणि कॉर्डिनेशन पाहताच जमतंय, बनतंय. त्या रीतीने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. लांबलचक स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये साईशचा खेळ, साया जर उभा राहिला तर अक्षरशः या धावा जे हे आव्हान जे आहे ना ते ठेंगणं बनेल इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. फटके मोठे खेळतो. लांबलचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अराउंड विकेट. जैनचा बॉल लोड फुलटोज. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांबलचक फटकेबाजी. यहां वहां देखो जहां सारे जहां, बस आपलीच हवा. काय बॅटिंग चालू आहे भावा. वाडा कोणाचाही असला राडा केवळ आम्हीच करणार. मैदानाच्या आतमध्ये साईश मात्रे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पावसाने दडी जरूर मारली आहे, परंतु धावांचा पाऊस
पाडण्याचा प्रयत्न साईश मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. चला नावडे टीम आम्ही आपलं लक्ष वेधू. टॉस साठी त्वरित या. 18 धाबा दावलकावरती बनलेले आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धाबा दावलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड. 59 रनचं टार्गेट. आणखीन एक लांबलचक लगातार 3 बॉल 3 उत्तुंग षटकार. साईश मात्रेची एअरलाइन्स बॉलला करून देते मोफत प्रवास. षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. लांबलचक निडर अंदाजपणा झंझावाती खेळ विस्फोटक आणि विध्वंसक फटकेबाजी. 24 धावा दावलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 24 ऑन दी बोर्ड. साईशचा खेळ केवळ फटक्यानेच भरलेला आहे. षटकारांमध्ये डील करतोय. 6चा पहाडा बोलतोय आणि राडाच घातलाय त्याने मैदानावरती. फटकेबाजी केवळ तुटून पडत असताना गोलंदाजांवरती पहिल्या षटकामध्ये 24 धावा आलेल्या बाला मिळाल्यात. 59चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रितेश गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना बाला मिळेल. खरं तर पहिला बॉल त्याने सामन्याचा फेस केला होता. पहिल्याच बॉलवरती षटकारही त्याने ठोकलेला बाला मिळाला होता. भूषण स्ट्राईक एंड वरती आहे. तो संयमाचा बाण फुटू देत नाहीये. धीरोधार्तता त्याच्याकडे चांगली आहे. संयमाने बॅटिंग करतोय. त्याला ठाऊक आहे की साईश एका बाजूने मोर्चा बांधणी करतोय. त्याला जास्तीचं स्ट्रायकर एंड वरती आणणंही गरजेचं आहे आणि तेच केलं एक्झॅक्टली. त्यामध्ये यश येत असताना कारण एकीचं बळ त्याच वेळेला मिळते फळ. गावामध्ये आपण नेहमी पाहिलं ना ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट खेळत असताना आपण आपल्या स्वतःभोवतीही क्रिकेटमध्ये मोठं होणं गरजेचं आहे आणि अगदी त्याच वेळेला आपले जे बाकीचे 10 साथीदार आहेत ना त्यांच्यासाठी मोठा जिगरा दाखवायला हवा. यावेळेचा बॉल उंच लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे भूषण मात्रेचा आणि हा पेटन स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतो. षटकार. फटके फटके आणि फटके केवळ मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल जसा शरीराच्या जवळ आला ना जणू काही भूषण मात्रेने म्हणाला असेल चिटके तो फटके. बॉल जवळ आला ना तसाच फटका त्याच्या बॅटमधून येतोय. लांबलचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बाला मिळते आहे. भूषण मात्रेची खासियत आहे पेटन स्ट्रोक आहेत त्याचे. पुल चांगले करतो. कव्हरच्या ड्राईव्ह त्याच्या पाहण्याजोगे राहतात. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह असेल स्ट्रेट ड्राईव्ह असेल परंतु त्याच वेळेला पुल हुक ही चांगले खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पुढचा चेंडू. यावेळेला फटका हवेमध्ये उंच चाललाय. लांब गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल झेल टिपण्यात आला. भूषण मात्रे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जिथे संयमाचा बुरुज त्याचा ढासळला आणि तो झालाय झेल बाथरूमामध्ये बाद. तीस धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालेला बाला मिळालाय. महत्वाचा बॅटर इथून आउट होत असताना आपण पाहत आहोत. रोशन येतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. रोशनला आपण पाहतो बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला फुललेनचा बॉल बॅटच्या टोलला लागलाय. अलॉंग विथ द कार्पेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघाला. सिंगल इथून येते. एकेरी धाव येत असताना मला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 31 धावा दाबलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. 31 ऑन दी बोर्ड. 28 ची आवश्यकता अजूनही राहिली आहे. बॅटच्या टोलला बॉल लागला होता त्यामुळे ग्रीप व्यवस्थित होऊ शकली नाही. राजघरतने गत वर्षी धारावीच्या मैदानावरती एक बॉल पाठची आवश्यकता असताना ठोकलेला तो षटकार आजही डोळ्यासमोर येतो. बॉल अजूनही धारावेकरांना मिळालेला नाहीये. रीतीने त्याने स्ट्रोक खेळला होता तोही स्विच हिटचा. गत वर्षी धाराव्याचं क्रीडांगण त्याने गाजवलं होतं. या वर्षी अपेक्षा आहे नेट मधला केलेला प्रवास किंवा जो सराव आहे नेट मधला तो कामी येईल. ताफलकावरती धाबा एकंदरीत आपण पाहतो ज्या एकेरीच्या मदतीने 31 आहेत. एक फलंदाज बाद झालाय.
साहिश मात्र ऑन स्ट्राइक. प्रितेश पुढचा बॉल पहिल्या षटकामध्ये अर्धा पल्ला गाठलाय संघाने. हा स्लोवर वन होता. पिक करण्याचा प्रयत्न चेंडू शरीरावरती आढळतो. याच कारणास्तव हा डॉट बॉल येत असताना मला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हेमंत कोळी सरांना यावर्षी नवीन हंगामासाठी आदित्य घरत नावाचा पार्टनर मिळालाय असंच मी म्हणेन. चांगली अंपायरिंग ते करतात. मितभाषी आहेत, संयमी आहेत, दिलेल्या डिसिजनला मागे घेत नाहीत कदापि. बॅटची मागणी करण्यात येते. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रितेश पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा लोड फुल टोल होता. फुल टोल वसूल केला. लांबलचक आकर्षक अद्भुत षटकार. फटके फटके आणि फटकेच केवळ. षटकार षटकार आणि षटकार. 6-6 आणि 6च मोठी फटकेबाजी हायलाइटच पाहायला मिळते जणू काय साईश मात्रेची. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, लांबलचक फटकेबाजी करतोय. फटके चांगले त्याने केलेले पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 37 आहे. 37 ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू आणि 22 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 22 अजूनही हव्या आहेत. 37 बनलेले आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट साईश खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक कालखंड त्याने असाही पाहिला होता जिथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला हाफ आर्म पुल केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. स्क्वेअर लेग मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हताशा निराशा आहे साईश आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. या बॉल वरती मोठा स्ट्रोक लिहिला गेला होता परंतु तो आलेला नाही. एकेरी धाव येते. येणारे 12 बॉल विजयासाठी अजूनही 21 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. निर्दोषी घरत साहेब खरं तर चिरल्याचे लेजेंडरी क्रिकेटर, ज्यांची बॅटिंग, ज्यांची अर्धशतक याही वर्षी चालू आहेत. त्यांच्याकडे मला तर कधी कधी करण मडवी असं वाटतं ना की व्हाईट पेट्रोल आहे. एक कॅस्ट्रॉलची ऍडव्हर्टाईज होती. एक छोटा मुलगा घरामध्ये गाडी फिरवत असतो. तो बाबा म्हणतात बेटा बस कर. तो म्हणतो की करा बेटा, पेट्रोल खतमी नाही होता. निर्दोष घरत यांचंही पेट्रोल संपतच नाहीये. गेले अनेक वर्ष चांगले क्रिकेट ते खेळतात. ईश्वरचरणी प्रार्थना करूया, एकविरेचरणी प्रार्थना की अजून 10 वर्ष तरी निर्दोष घरत यांची बॅटिंग आम्हाला अशीच पाहायला मिळावी. या विनंती असेल निर्दोषी घरत साहेब आपल्याला आपण व्यासपीठावरती यावं. आपले हार्दिक स्वागत. आज सागयत ग्रामीणचं क्रिकेटही चांगलं खेळत आहेत. 40+ ही खेळत आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखल होत. प्रणितला आपण पाहत आहोत. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर चॉप केला. डिग आउट. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या बॉल वरती 4 धावा मिळतील याचा विचारही साईशने केला नसावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा ओलांडतोय. अलॉंग विथ द कार्पेट चौकार आलाय. हा फटका तर पहा केवळ चॉप केला होता, डिग आउट केला होता परंतु रन्स मिळतात ही बाब महत्वाची आहे. 4 धावा आलेल्या आहेत. 17 ची गरज. हा लोअर फुल टू द ऑन साइडला डीप मिड विकेट तैनात आहे. सिंगल निश्चित येईल. 16 ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ बाकी राहिला. सिंगल मिळाली. ओव्हर थ्रो होतोय. साहिश त्याच्याच तयारीत होता. जाणीवपूर्वक त्याने पहिली धाव कमी गतीने घेतली होती. अर्ध्या खेळपट्टीवरती तो दडू काय थांबला. क्षेत्ररक्षकाला थ्रो कसा करतो हे पाहिलं. जसा थ्रो झाला मिसफिल्डिंग झाली. दुसऱ्यासाठी निघाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. 44 बनलेले आहेत. विजयासाठी 15 ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ बाकी. 10 चेंडू आणि 15 धाबा. हेलिकॉप्टर लुक दिला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बिगन येतोय. सिंगल येत असताना इथून बाला मिळते आहे. फेकी स्क्वेअर. वारंवार परेशी आपण यात चुका करत असताना बाला मिळतात. आमदनी 98 खर्चा रुपया. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला झालाय. कारण धावा आपल्याकडे तेवढ्या नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं जर का चुका कराल तर धावा सातत्याने येत असताना बाला मिळतील. संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहतो धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती बनलेली बाला मिळाली आहे. 46 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. टाकी गाव म्हटल्यानंतर आमचा तन्मय अगदी वेळेमध्ये आलेला आहे. यावेळेचा बॉल फटका ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
फटका समोरच्या बाजूला आणि तोही लांब लचक पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या दापोलकरवरती बनलेली आहे ती 52. विजयासाठी केवळ आणि केवळ आवश्यकता आहे ती 7 धावसंख्येची. 7ची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहिलं 44 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो साहिश. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? हाफ ट्रॅकर बॉल फाईन लेगला चौकाराच्या मदतीने साहिश नॉट आउट. 48 वरती संघाची धावसंख्या 56. 13 चेंडू आणि 48 धावा. साहिश मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेली बॅटिंग आजही तीच दहशत आणि तोच दरारा या स्पर्धेमध्येही पाहायला मिळाला. पावसाळी डबल बॉल क्रिकेट सातत्याने मोठी फटकेबाजी करण्यासाठी साहिशकडे आपण पाहतो. अर्धशतक त्याच्या उंबरठ्यावरती आहे तो फटका. अर्धशतक येत आहे. साहिश मात्रेने या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये ठोकलेलं आहे अर्धशतक. षटकारांनी सामना संपवला. तिसऱ्या षटकामध्ये मॅच संपवली आहे. काय बॅटिंग प्रदर्शन राहिलंय, काय परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. लांब लचक फटकेबाजी, लांब लचक स्ट्रोक त्याने खेळत असताना आज मात्र हा सामना लिलिया संपला 9 विकेटने. वरद स्पोर्ट्स जासई टीमने हा सामना जिंकला.